नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप आला आहे. 4 वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा एकदा बंडखोरी झाली आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आले असतानाच ठाकरे गटाने व्हीप जारी करत आज बैठक बोलावली होती. पण 9 खासदारांपैकी 6 खासदार हे अनुपस्थित होते. यामुळे ठाकरेंची शिवसेना फुटल्यात जमा झाली आहे. यामुळे खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. बंडखोरांनी 7 दिवसात उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती संजय राऊत आणि अरविंद सावंतांनी दिली. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. देशात लोकशाहीचा बाजार मांडला आहे. लोकशाहीचा गळा घोटला जातोय अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. बंडखोरांना पक्ष सोडून जायचं असेल तर त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा आणि मग पक्ष सोडावा असा इशाराही सावंत यांनी केला. तर महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा गोलपिठा झाला आहे आणि हे करण्यात भारतीय जनता पक्षाचे योगदान आहे. जे फितूर झाले ते सगळे गद्दार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. कोणत्याही पक्षाचा खासदार आता फुटला तर त्याला मोकळीक द्यायची नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे, त्यांना धडा शिकवायचा ही महाविकास आघाडीची भूमिका असेल असा दावा संजय राऊत यांनी केला. एखादा आमदार खासदार फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्याची ऑडिओ क्लिप ही सध्या व्हायरल होत आहे. बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार शिवसैनिक वागतील असं अरविंद सावंतांनी सांगितलं. तर ऑपरेशन तुडवा याला सुरुवात करा असं राऊतांनी म्हटलंय. या फुटलेल्या 6 खासदारांमध्ये परभणी मतदारसंघाचे संजय जाधव, शिर्डी मतदारसंघाचे भाऊसाहेब वाकचोरे, हिंगोली मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर, उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे संजय दिना पाटील, वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे संजय देशमुख आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेले धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या नॉट रिचेबल आहेत. वडिलांच्या हत्येचा निकाल 20 जूनला लागल्यानंतर ते आपली भूमिका मांडतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर बंडखोर नेत्यांसोबत असल्याच्या चर्चांमुळे इंस्टाग्रामवर त्यांचे 6000 फॉलोअर्सही घटले. तर परभणीत ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून खासदार संजय जाधवांची प्रतिकात्मक तिरडी देखील काढण्यात आली. एकीकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये फुटणाऱ्या खासदारांबद्दल प्रचंड राग आणि संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे या 6 बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्याचे अगदी हास्यास्पद उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार या 6 बंडखोर खासदारांनी एक पत्र दिले आहे. हे पत्रात त्यांनी उल्लेख केला आहे की जसे संजय राऊत म्हणाले की तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तसंच त्यांना शिवसेनेलाही काँग्रेसमध्ये विलीन करायचे आहे. ठाकरे शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून दूर जात आहे आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना करण्यात आली नव्हती. शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीमुळे आणि पक्ष नेतृत्वावरील अविश्वासामुळे आम्ही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होत असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. रात्रीच खासदारांशी दिल्लीत एकनाथ शिंदे यांची 30 मिनिट चर्चा झाली. तर या संपूर्ण ऑपरेशन टायगरची जबाबदारी ही श्रीकांत शिंदेंवरती असल्याचे समजते. दिल्लीच्या लीलावती हॉटेलमधून बंडखोर खासदारांना जयपूरच्या हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे अशी सूत्रांची माहिती आहे. दिल्लीच्या बैठकीला उपस्थित राहू नये, या बंडखोर खासदारांचे मनपरिवर्तन होऊ नये यासाठीची खबरदारी असल्याचे समजते. त्यानंतर आज रात्री बंडखोर खासदारांना मुंबईत Y+ सुरक्षेत आणण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून 6 बंडखोर खासदार वर्धापनदिनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. तर काही संसदीय पूर्ततेसाठी 21 जून उजळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊतांकडे राडा करायलाही कोणी शिल्लक नाही. याला संजय राऊत प्रत्युत्तर देताना म्हणाले की गद्दारांविषयी यांना एवढं प्रेम का आणि शिवसैनिकांशी भीती वाटत नसेल तर गद्दारांना एवढी सुरक्षा का? तुम्ही देशात गद्दार मुवमेंट सुरू केली आहे. सध्या आमचा ऑपरेशन तुडवा सुरू आहे.
तर लोकसभेत 2/3 बहुमत मिळवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा पक्ष फोडतायत अशी टीका विरोधक करत आहेत. हे बंडखोर नेते पुढे काय भूमिका घेतात हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा सकलम.